नमो भगवते वासुदेवाय। 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 परम पूज्य श्री सद्गुरु सुंदर ज्ञानी ईश्वर महाराज की जय। पद्मधरं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्र पराशरं च व्यासं शुकं गौडपदं महन्तं गोविन्दयोगीन्द्रमथस्य शिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथस्य पद्मपादं च हस्तामलकं च शिष्यम् तन्त्रोटकङ्गात्मकारमन्यानस्मद्गुरुं सन्ततमानतं स्मि। श्रुतिस्मृति पुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतं वन्दे भगवन्तं पुनः पुनः। नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं चिदानन्दं गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। गुरुं ब्रह्म नमाम्यहम्। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवक्तव्यक्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। दक्षिणामूर्तये नमः। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज साधकांची मायबाप भगवान विष्णूचे अवतार असलेले भगवान यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा हा ग्रंथ आपण पाहत आहोत। अमृतानुभवाचं हे शेवटचं म्हणजे 10वं प्रकरण सुरू आहे। या 10व्या प्रकरणाचा विषय आहे ग्रंथ महात्म्य। त्याला नाव दिलेले ग्रंथ परिहार। या ग्रंथाचं महात्म्य सांगतायत आणि ते ग्रंथाचं मोठेपण आहे महात्म्य ते महात्म्य माझ्यामुळे नाही, ते महात्म्य त्या ग्रंथाचं मोठेपण माझ्या सद्गुरूच आहे। गुरुमुळे मला हे सगळं पुस्तकाला गुरुंनीच केलं असं ते म्हणतात। हा जन्मांचा जो विनय नम्रता श्रद्धा हा महावीर कुठल्याही कर्तृत्वाचा कर्माचा हे आपल्याकडे कर्ता म्हणून कर्तृत्व देत नाही।
आणि खरोखर आपल्या सर्व साधकांनी सुद्धा हा भाव ठेवावा. आश्रमामध्ये जे आपलं कार्य चाललेलं आहे ते सद्गुरूचं कार्य आहे आणि ते सद्गुरू करून घेत आहेत. तेव्हा ज्ञानवांनी आता या शोच्या लेखनामध्ये आपल्याला अनेक गोष्टी सूचित केलेल्या आहेत. एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा. संत ज्ञानेश्वर महाराज जेव्हा काही एखादी उपदेशाची गोष्ट सांगतात, त्यांचा जो उपदेश किंवा जे काही सांगणं असलं ते म्हणतात मी सांगत नाही. हा जो उपदेश किंवा हे जे सांगणं आहे माझ्या मुखातून केलं होतं ते माझ्या सद्गुरूकडून होतं. तेव्हा माझं जे सांगणं आहे ते मी सांगत नसून माझ्या सद्गुरूंचं ते सांगणं आहे हे लक्षात घ्या. तेव्हा सद्गुरू स्वरूप झालेले ज्ञानोबा, आत्मस्वरूप झालेले ज्ञानोबा, आणि ते जेव्हा काही सांगतात त्यावेळेला ते जे सांगणे त्यांचं ते इतकं आपल्याला असं करता. आता प्रत्येक साधकाची अवस्था भिन्न असल्यामुळं कसा आहे सांगलाच नाही. परंतु ज्ञानवांचे शब्द म्हणजे महा परिणामकारी शब्द आहे. प्रत्येकारी शब्द आहे असं म्हणतो. प्रत्येक म्हणजे अनुभव देणारे शब्द आहेत. आणि ही जी त्यांची शब्दावली आहे ती शब्दावली सुद्धा ते म्हणतात शब्द म्हणून मी सांगतच नाहीये. शब्दांचं सांगणं जे आहे ते फार वेगळं असतं. हे जे सांगणं आहे माझं हे त्या अंतःप्रेरणेतून तयार झालेलं असेल. तेव्हा चैतन्य स्वरूप असं माझं बोलणं आहे असं मला थोडं सांगायचं. कशी बोला बघा ना, काल आपली 6वी झाली होती बघा. काल 6व्या मध्ये ते आपल्याला सांगत होते. 6वी काल झाली होती वाचली. 6वी अशी होती बाकाची. म्हणून हे असौंदर्य, म्हणून हे असौंदर्य दैविकीचे औदार्य, म्हणून हे सौंदर्य असौंदर्य दैविकीचे औदार्य. वाचून स्वातंत्र्य माझे नाही, वाचून स्वातंत्र्य माझे नाही. स्पष्ट माहिती आहे. म्हणून हे साधकांना मी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणून काय सांगू इच्छितो की हे जे पारमार्थिक संपत्तीचं धन आहे, दैविकीचे औदार्य, ही देवात्म शक्ती जी आहे, ही आत्मशक्ती जी आहे आमच्या गुरुची, त्या आत्मशक्तीचं जो महान औदार्य उदारपणा आहे, दैविकीचे औदार्य आणि कसे ते असौंदर्य. असौंदर्य म्हणजे अफाट आहे, विस्तृत आहे. असौंदर्य आवडता नाही. तेव्हा माझ्या सद्गुरूंचं हे दैवी सामर्थ्य जे आहे ते इतकं मोठं अफाट आहे की ते आवडता येण्यासारखं नाही. म्हणून
वाचून स्वातंत्र्य माझे नाही. म्हणून मी जे काय तुम्हाला सांगतो आहे ते मी माझ्या स्वतंत्र बुद्धीने, माझ्या स्वतंत्र अशा अलगपणाने तुम्हाला सांगत नाही. माझं सांगणं हे जे आहे ते मी सांगत नाही असं मला सांगणार. मी स्वतंत्र नाही. मी जे जे काय तुमच्याशी संवाद करतो, बोलतो, सांगतो, तुमच्याशी जे बोलतो सांगतो ते बोलणं माझ्या सद्गुरूकडून मला येतं आणि मग यात माझं स्वतःच काहीही नाही असं तुम्ही हा भाव आहे महाराज. हा नितांत श्रद्धेचा, आदराचा, निष्ठेचा, गुरुभक्तीचा हा भाव आहे. त्या गुरुची भक्ती आहे. या उंचा काल आपण विचार करत होतो. ही ओळी जी आहे आपल्याला सांगायले विवरणांचं आहे. म्हणून आपल्याला सांगणारे बंधन तर आमच्यामुळे फक्त, म्हणजे बंधन प्रत्येक माणसाच्या कर्माने. आपण जे कर्म करतो संसारामध्ये, प्रपंचामध्ये, जगामध्ये, ही कर्म करत असतानाच आपण त्या कर्मांच्यामुळे बंधनात सापडत जातो. कारण ते कर्म करत असताना तो कर्म करणारा मी, ते कर्म माझं आणि कर्मफलही माझं, अशा या तीन गोष्टींनी, मी, माझा आणि मला, या तीन गोष्टींनी ते कर्म होत असल्यामुळं ते कर्माचं बंधन पडतं. ते कर्म आम्हाला संस्कारामध्ये अडकवतं आणि या कर्माच्या बंधनामुळेच आम्हाला आसक्ती निर्माण होते, लोभ निर्माण होतो, ममत्व निर्माण होतं, काय जीवत्व निर्माण होतं, नाना प्रकार. आणि आमची बंधनं अशी वाढत जातात. एक 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 करत 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 आम्ही बंधनांचं जाळं तयार करून घेतो. अहो, एक धागा तोडणं सुद्धा कठीण असतं बंधाचा. तिथं हे असंख्य धागे आम्ही घेऊन कसं कुणी कसा विणतो जाळ, बिचारा त्याच्या भीतीने दुसऱ्यांना अडकवण्यासाठी करतो. पण आता या जाळ बनवतो आम्ही, याच्यामध्ये आम्हीच अडकतो. अशा तऱ्हेनं एक 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 बंधांचा वाढत जातो आणि या बंधनांच्या जाळ्यामध्ये आम्ही फसतो, अडकतो. बंधनाच्या जाळ्यात अडकलेला जो पुरुष असेल तो जीव भावामध्ये राहतो आणि संसारी राहतो, जीव भावात राहतो, कर्मठ राहतो आणि त्यामुळे त्याला परमार्थाचा रस्ता सुचत नाही, कळत नाही, समजत नाही आणि अखंड त्याच्या चक्रामध्ये तो फिरत असतो. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला असा गोकुळ असा जीव असेल की ज्याला ही बंधनांची जाळी तोडून बाहेर यावंसं वाटतं, मुक्त व्हावंसं वाटतं. ते होण्यासाठी त्याला सद्गुरूची आवश्यकता आहे. सद्गुरू शिवाय हे जाळं कोणी तोडू शकत नाही असं ज्ञानवंत म्हणून. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला ही बंधनांची जाळी तोडण्यासाठी आपल्याला सद्गुरूची आवश्यकता आहे हा भाव समजायला गेले. पुन्हा एक गोष्ट लक्षात ठेवणे की बंधन तर आहे, पुन्हा आम्ही विषयासक्त होतो, विषयांमध्ये आसक्त राहतो. विषयामध्ये आसक्त राहणारा विषय नेहमी दुःखी राहतो. त्याला दुःख फार आणि सुखाच क्वचित एखाद्या वेळेला, सुखाचं केवळ एखाद्या वेळेला कण्यासारखं, होत्यासारखं एखादं सुखाचं टंकून सापडत.
खरं सुख विषयांमध्ये नाही, परंतु तो मानून असतो की हे फार सुखदायक आहे. म्हणून विषयासक्त माणसं सुख दुःखाचे भोग भोगत असतात. ज्यांना म्हणतात विषयासक्त होण्यापेक्षा विषयातून विरक्त व्हा. काय करा, विषयासक्त होऊ नका, विषयामध्ये आसक्त होऊ नका, आणू नका त्याच्यामध्ये, तेही बंधनच आहे ना फार. तर त्याच्यामधून तुम्ही भगवंतामध्ये विरक्त व्हा, मोकळे व्हा. त्याला वैराग्य उठलेलं. वैराग्य काय आणखी? ह्या विषयांच्या लोभातून आसक्तीतून दूर हटणं म्हणजेच विरक्ती आहे. आणि असा विरक्त जो होतो त्याला ज्ञानोबा म्हणतात सुखाची प्राप्ती होते. कुठलं सुख? हे आत्मसुख. म्हणून तर आत्मसुख हे जे आहे ते आपल्याला विरक्ती झाल्याशिवाय येत नाही. तुम्ही म्हणाला मी एका हाताने गोड पण खातोय, एका हाताने कडू पण खातोय. समजा दोन पदार्थ गेले तुमच्या हातामध्ये, एका हातामध्ये गोड आहे, काही साखर म्हणा, लाडू म्हणा, पेढा म्हणा, काय म्हणा, आणि एका हातामध्ये कारलं म्हणा किंवा आणखी असे त्या प्रकारचे कडू पदार्थ आहेत. आता कडू आणि गोड असे दोन पदार्थ दोन हातामध्ये घेऊन जेव्हा आपण खायला सुरुवात करू त्यावेळेला कोणती चव तुम्हाला अधिक आकर्षक वाटेल? त्या गोडाबरोबर ते कडू जेव्हा तुम्ही खाता त्यावेळेला त्यांचं जे मिश्रण होतं कडू गोडाचं, एक वेगळीच चव तयार होते. संसार हा असा दुःख मिश्रित आहे, सुख दुःख मिश्रित आहे, कडू आणि गोड याच्यामध्ये बनलेले. आणि मग ते कडू आणि गोड असं खात 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 आपलं सगळं जीवन त्याच्यामध्ये निघून ज्ञानोबा म्हणतात तुम्हाला निखळ सुख पाहिजे का, निखळ गोड खायचंय का, मग आत्म्याकडे जा. आत्म्यामध्ये निखळ सुख आहे, स्वच्छ सुख आहे. तिथं मिश्रण नाही. म्हणून आत्मबोध व्हायला पाहिजे, आत्मज्ञान व्हायला पाहिजे, आत्मस्वरूप प्राप्त व्हायला पाहिजे असं ज्ञानोबा वारंवार आपल्याला सांगायला. अशा प्रकारचा हा कालचा विषय होता. ज्ञानोबा आता आपली आजची 7वी ओळी आहे. या 7व्या ओळीमध्ये ज्ञानोबा आणखी आपल्याला सांगतायत सातवी ओळीपासून आणि हा एवढा ऐसा, आणि हा एवढा ऐसा परिहारू देऊ कायसा, आणि हा एवढा ऐसा परिहारू देऊ कायसा. प्रभू प्रभाव विन्यासा, प्रभू प्रभाव विन्यासा आड ठेवून, प्रभू प्रभाव विन्यासा आड ठेवून हा एवढा ऐसा परिहारू देऊ कायसा. ओळी तशी करण्यासारखी नाही. शब्द थोडेसे भारदस्त शब्द वापरले, पण जर बोली कळली तर खूप आनंद आहे. पहा ज्यामुळे म्हणतात हा एवढा ऐसा म्हणजे का, हा जो एवढा अनुभव तुम्हाला आतापर्यंत सांगितला, हा एवढा ऐसा, हा जो माझ्या सद्गुरू संबंधीचा किंवा जीवन मुक्तीचा जो अनुभव मी तुम्हाला एवढा सांगितला, त्याचा परिहार म्हणजे त्याचं वर्णन मी कसं करू, मी कसं बोलू. मी जो तुम्हाला जीवन मुक्तीचा असा आनंद जो असतो तो आनंद माझा जो आहे तो तुम्हाला सांगितला, माझा अनुभव तुम्हाला सांगितला. ज्ञानोबा म्हणतात त्या अनुभवाचं वर्णन मी कसं करू.
आणि ते खरे ज्ञानोगाच करू शकतात. आणि ते जेव्हा म्हणतात मी त्या अनुभवाचं वर्णन कसं करू, तो आनंद जो आहे त्याचं वर्णन मी नाही करू शकतो. का? कारण ज्ञानोगात प्रभू प्रभाव विन्यासा काय म्हणतात? प्रभू म्हणजे सद्गुरू, त्यांचा प्रभाव म्हणजे सामर्थ्य, आणि त्या प्रभावाचा विन्यास म्हणजे त्याचा विस्तार. शब्द काय वापरले जाणे? श्री गुरूंच्या सामर्थ्याचा विस्तार, प्रभू प्रभाव विन्यासा. अहो मला जो एवढा आनंद झाला, त्या आनंदाचं वर्णन मी कसं काय करू शकतो? परिहारून देऊ कैसा? कारण माझ्या सद्गुरूंच्या सामर्थ्याचं हे जे वर्णन आहे किंवा हा जो विस्तार आहे, तो मी त्यांच्या आड लपून तुम्हाला कसं सांगू? म्हणतात हे तर त्यांचं काम आहे. मला झालेला हा जो आनंद आहे, आत्मानंद, या आत्मानंदाचं स्वरूप कसं आहे याचं वर्णन मी तरी काय करू? खरं म्हणजे सगळं करणारे देणारे आनंद तेच आहे, आणि मी त्या आनंदाचं वर्णन करणारा कोण? म्हणून त्यांच्या आड लपून मी काही तुम्हाला काही सांगत नाही बाबांनो. तेच करणार सगळं, ते माझे सद्गुरू आहेत ना, तेच तुम्हाला हा जो आत्मानंद आहे, हा जो जीवनमुक्तीचा आनंद आहे, जो महाविस्तार आपला कसा आहे त्याचा, त्या आनंदाचं स्वरूप सांगणारे समर्थाचे माझे सद्गुरू आहेत, तेच तुम्हाला सांगतायत. म्हणजे ज्ञानोबा असं सांगून राहिले त्यावेळेला ते म्हणतात मी जे जे बोलतो ते माझ्या सद्गुरूच्या प्रेरणेनं बोलतो. माझ्या सद्गुरूकडून मला जे येतं ते मी तुम्हाला देतो. माझं स्वतःच यामध्ये काहीही नाही. आणि ही खरी कसोटी असते शिष्याची. नाही तर आम्हाला एवढं काही मिळालं की त्याच्यामधून आम्ही माझं मन करत बसतो. कुठलं आलं तुझं काय करतो? अरे सगळं त्या आत्मराज्याचं, त्या ब्रह्माचं, परब्रह्माचं सगळं काही वैभव आहे. तुझं काय इथं या जगामध्ये आला किती दिवस राहणार आहे? तुम्ही जर पाहिलं खरोखर तर ही जी वनस्पती आहे ना, ही झाड आहेत ना मोठी मोठी, यांचं आयुष्य सुद्धा आपल्यापेक्षा जास्त असतं. बघा तुम्ही, पुष्कळशी अशी झाडं आहेत की ती झाडं त्यांच्या आजोबा पंजोबांनी लावलेली असती. ते पंजोबाई गेले, आजोबा गेले, आता हा पोरगा आला, हाही जाईल, तरी ते झाड बिचारा अजून शिल्लक करत. म्हणजे या वृक्षांची जी आयुर्मर्यादा आहे ती माणसापेक्षा किती पटीने मोठी आहे. तुम्ही आळंदीला गेलात का? आळंदीला तर बरोबर गेले असेल. पण जिथं चांगदेवांची आणि ज्ञानोबांची भेट झाली तिचे ठिकाण आहे, तिथं वृक्ष होता पूर्वी. वृक्ष आता किती 800 वर्ष झाली, त्याला 800-900 वर्ष झाली. मूळ वृक्ष तिथं नाही आता तो मूळ, पण त्याच्या ज्या पारंब्या ना अजून आहे. त्या वृक्षाच्या ज्या पारंब्या वटाला पारंब्या म्हणतात ना, त्या पारंब्या बनवलेल्या आहेत आणि त्या जमिनीमध्ये गेल्यामुळे ते वृक्ष झालेले. इतकं आश्चर्य वाटतं ते ठिकाण पाहून. किती आयुष्य या वृक्षाने. त्या मनाने काय आयुष्य असतं आपलं. 100 वर्ष सुद्धा क्वचित लोक बघतात, आणि जे काय थोडंफार आयुष्य असतं ते म्हणतात फार मोठा लागू आहे, फार मोठा लागू आहे. अरे तसं नाही.
तेव्हा ज्ञान म्हणतात माझ्या सद्गुरूंचं हे जे सामर्थ्य आहे, अपार सामर्थ्य आहे, त्याच्या बाबतीमध्ये मी हात घालू इच्छित नाही. करणारे, सोडणारे, सगळं देणारे घेणारे तेच आहेत, मी काही करत नाही. हा जो त्यांचा भाव आहे, भक्ती आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे, अमर्याद आहे. माझं ऐश्वर्य नाही. मी माझ्या सद्गुरूच्या कृपेने बोलतो. सखा कृपावंत वाणी त्यांची, नाही का, ते बोलतात म्हणून मी बोलतो. बघा, आपण जे बोलतो ना ते आपला आत बसलेला आत्मराज बोलतो असं समजून जर आपण बोलायला लागलो तर आपल्या तोंडातून चुकीचे शब्द कधीच येणार नाही, वाईट शब्द कधीच येणार नाही. बघा तुम्ही, पण आम्ही जेव्हा बोलतो त्यावेळेला त्या आत्म्याला विसरून बोलत असतो. आत्म्याला विसरून आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा मी बोलतो म्हणजे त्याचा अहंकार बोलतो, आणि हा अहंकार ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला तो मग काही पण बोलू शकतो. तेव्हा साधकांनी तरी निदान आत्म्याची आठवण करून बोलावं असं ज्ञानोबा म्हणून. जर वाणी सुधारली, वाणीनेच पाप आणि पुण्य जास्त होत. वाणीमुळे एवढं महाभारत घडलेले काय सांगा तुम्हाला. वाणीमुळे, बोलण्यामुळे, शब्दांमुळे. रामायण घडलं जोड्याच्या त्या शब्दामुळे. शब्द फार वाईट असतात. तेव्हा वाणी अतिशय पाप करते. बाकी इंद्रिय करतात नाही असं, परंतु वाणीमुळे चटकन पाप होऊन जातं. बोलायला काही वेळ लागत नाही हो, शिवायला काय वेळ लागतो, खूप विचार करावा लागतो का? वाईट बोलायला विचार करावा लागतो, हा चांगलं बोलायला मात्र विचार करावा लागतो. चांगलं बोलायचं असेल तर चांगलं बोलण्यासाठी नियंत्रण असतं आपल्या मनावर, बुद्धीवर. वाईट बोलायला काही नाही, सुटली चालली बात, काय पण बोलते ती. म्हणून ज्ञानोबा सांगायले की जीवेवर नियंत्रण ठेवा बाबा. आणि विशेषतः साधकांच्या बाबतीत तर हे अति आवश्यक आहे. आता जगातल्या लोकांचा तोंडाला आपल्याला काय करतं, हात लावता येईल का ठेवून तिथे काहीतरी बोलत राहतं ते. पण जो साधक आहे, साधना करतो, गुरुकडून त्याने दीक्षा घेतली, साधना करणार आहे, त्याने तरी तोंड सांभाळला पाहिजे असं म्हणतात. अरे मग त्या बाबतीमध्ये आमच्यापेक्षा हे पशु पक्षी तरी चांगले. त्यांना बुद्धी नाहीये, त्या पण माहिती आहे आपल्यापेक्षा बुद्धी कमी आहे त्यांना. देवाने त्यांना आपल्यापेक्षा कमी बुद्धी देऊ नये. ते बिचारे त्या जंगलांमध्ये आणि त्या आकाशामध्ये सूर्यविहार करत असतात, परंतु त्यांच्या डोक्यामध्ये कधीही अशा प्रकारचा खुशीपणा, अशी पापबुद्धी कधी येत नाही. त्या मनाने ते प्राणी फार सुखी आहेत, ते कधी वैर करत नाही. कुत्रे मित्र भांडतात थोडंफार खाण्यासाठी, मग त्यांचं पोट भरलं की मग ते नाही भांडत, बसून जातात. ते खाण्यासाठी भांडतात. फक्त माणूस तर सगळ्यासाठी भांडतो. माणसाला भांडायला काही पण चालतं, कशासाठी तो भांडत असतो. म्हणून माणूस असून, बुद्धी असून, देवाने तुला जास्त शक्ती दिलेली आहे बुद्धीची, तरी सुद्धा तुझ्या चित्तामध्ये वैर कसं येतं, पाप कसं येतं, असं ज्ञानोबा सांगायले. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. ज्ञानोबा म्हणतात
माणसाला ही समज आहे काय की आपण विधीने वागावं. विधी म्हणजे वेदांचे नियम. विधीने म्हणजे नियमाने वागावं, नियमाने चालावं. नियम घालून दिलेत आपल्याला शास्त्राने आणि ते परंपरेने आलेले नियम आहेत. आणखी आपले जे आजोबा पंजोबा जे काय होऊन गेले पूर्वी ते ज्या पद्धतीने वागत आले ते जे नियम घालून दिले त्यांनी आचरणाचे, त्या विधीने आपण वागावं. वागणं म्हणजे संयमाने वागणं, नियंत्रण ठेवणं, नियंत्रणाने वागावं. आपल्या इंद्रियांवर नियंत्रण असलं पाहिजे, ताबा असला पाहिजे. वाटेल तसं नाही करायचं इंद्रियांनी. असं संयमित वागणं, नियमित वागणं, मर्यादित वागणं हे माणसाला जमलं पाहिजे. परंतु चक्क माणसं विसरतात आणि मग ज्ञानोबा जेव्हा या पशु पक्ष्यांकडे वाहतात ते तरी त्यांना कोणी विधी शिकवलेला नाही. त्यांच्या आजोबा पंजोबांनी त्यांना नियम घालून दिले का, नको घेऊन ठेवले ते शास्त्र त्यांना, पण ते विधीने वागतात. विधीने वागतात म्हणजे नियमाने वागतात ते. आणि त्यांचा कितीतरी महत्वाचा असा जो दाखला जर घ्यायचा झाला तर ते जेवढं खायचं ना तेवढंच खातात. बाकी टोपलं गळा आणून त्याच्या पुढे टाकायला. त्यांची जेवढी भूक असेल ना त्यावेळेला ते सुरुवातीला 2 वेळा खायला लागतात. परंतु एकदा पोट भरलं बस मग सगळं त्याज्य त्यांना. तसं आपलं आपलं जेवण झालं तरी कोण म्हटलं हे चांगलं आणलं घ्या ना, द्या थोडस खातो सा. अरे पोटाकडे पाहणार आहे थोडं. म्हणजे खाण्यापिण्याचे नियंत्रण इतके डाळून टाकले. केव्हाही कुठे कसे केव्हाही एवढं बरं झालं झोपेत खाते. त्या झोपेत तरी विसरतो तेवढं तरी बरं आहे. जर कधी झोपेमध्ये खाता आला असतं याला तर हा खातच बसला असता आणखी काही. परंतु हे जे पशु पक्षी आहेत ना ते मुळीच तसं करत नाही. हा नियमाने वागतात ते. विधींच्या अधीन राहतात ते असं नाव म्हणतात. ते विधीला सोडून वागत नाही. म्हणून ज्ञानवंता जो गुरूंच्या अधीन राहतो, गुरूंच्या अधीन राहण्यामध्ये सुख आहे, आनंद आहे. आणि गुरूंच्या अधीन राहिलेला साधक सिद्ध साधक होतो. गुरुपासून भटकलेला, दूर गेलेला, भटकलेला साधक कधी ठिकाणावर येत नाही आणि कधी तो सिद्ध सत्पुरुष होत नाही. म्हणून गुरूंच्या अधीन राहणं, गुरूंच्या इच्छेप्रमाणे वागणं, गुरु त्याप्रमाणे चालणं, अशा प्रकारे त्यामुळे आपल्याला उद्देश करतायत. संसाराच्या हातामध्ये तर सगळेच राहतात. संसार तर सगळ्यांनाच करावा लागतो. संसार करावा लागेल कारण तो आपल्या प्रारंभाने आलेला आहे, नशिबाने आलेला आहे, दैवाने आलेला आहे. संसार आपल्या अंगी करावा लागेल. त्यामुळे म्हणतात संसार करा पण अनासक्त बुद्धीने करा. आसक्त होऊन संसार करता येतो आणि अनासक्त होऊन संसार करता येतो ना. अनासक्त म्हणजे कुठली आसक्ती ठेवायची नाही, कुठली इच्छा करायची नाही. असा अनासक्त बुद्धीने केलेला जो संसार आहे तो तुम्हाला आत्मज्ञानाकडे घेऊन जाणार आहे.
तेव्हा म्हणतात गुरूंच्या सद्गुरूंच्या स्वाधीन व्हा, त्यांच्या अधीन व्हा, आणि मग आपल्याला तो संसारी मग आपल्याला चांगल्या तऱ्हेने सांभाळता येतो. तेव्हा ज्ञानोबा म्हणतात की हे गुरुदेवा, तुमचं हे जे अफाट स्वातंत्र्य आहे, अफाट सामर्थ्य आहे, ते सामर्थ्य तुमच्या जवळ शोधत. मी जर म्हटलं तुम्ही अफाट समर्थ आहे, मी खूप करू शकतो असं म्हटलं तर ती शुद्ध स्तुती, खोटी स्तुती होईल, ती खरी नाही. आत्मस्तुती फार वाईट असते. आत्मस्तुती म्हणजे स्वतःची स्तुती करून घेणं. तेव्हा आत्मस्तुती करण्यापेक्षा गुरुस्तुती करा ना. असं म्हणा की मी काही करत नाही, जे होतं ते माझे सद्गुरू करतात असं म्हणा ना, आणि माझे सद्गुरू समर्थ आहेत असं म्हणा, असं म्हणा. तेव्हा ज्ञानोबांनी या ओळीमध्ये आपल्याला सद्गुरूंचं सामर्थ्य सांगितलं. मी त्यांच्या स्वातंत्र्यामध्ये काही ढवळाढवळ करू इच्छित नाही, तेच करणारे आहे. त्यांच्या निमित्ताने मीच करतो असं म्हणतो, उलट ते माझ्याकडून मी निमित्त म्हणून करून घेतात, माझ्या निमित्ताने ते करतात असं ज्ञानोबा सांगतात. आता अशी आता हे जे प्रकरण चाललेले आहे, 10वं प्रकरण आहे. या 10व्या प्रकरणाचा हा जो विषय आहे, ग्रंथाचं महात्म्य, ते सांगत असताना ज्ञानोबा कसं स्वतःला अलग ठेवून सांगून राहिले. आता ते म्हणतात बा, स्पष्ट लागली, आम्ही बोलिलो जे काही, आम्ही बोलिलो जे काही ते प्रगतीचे असे ठाई. आम्ही बोलिलो जे काही ते प्रगतीचे असे ठाई. मा स्वयंप्रकाशा काही प्रकाशावे बोले, मा स्वयंप्रकाशा काही प्रकाशावे बोले. स्पष्ट योग्यता या ओळीमध्ये ज्ञानोबा सांगायले. अहो, आतापर्यंत आम्ही जे जीवमुक्तीचं आत्मस्थितीचं वर्णन करून तुम्हाला आतापर्यंत जे सांगितलं, ते काही तुम्हाला नवीन असं मी काही माझं पदार्थ सांगितलं नाही. मी जे काय तुम्हाला आत्मस्थितीबद्दल, जीवनमुक्तीबद्दल, त्या आनंदाबद्दल सांगितलं, ते काही माझं नाहीये सांगितलेलं. ते तर जे आहे मुळात तेच आहे. बघा, आत्मस्थितीचं प्रतिपादन कुणालाही करता येत नाही, आत्म्याबद्दल कुणालाही काही सांगता येत नाही, असं ते सुरू. पण मला जो अनुभव आला म्हणाले त्या आत्म्याचा, मी जो अनुभव घेतला, बस तो अनुभव सुद्धा सांगता येत नाही. आत्म्याचा अनुभव सांगता येण्यासारखा नाही. परंतु ज्ञानोबा असे मान आहेत की ते त्या आत्मस्थितीतून बाहेर येतात, सामान्य अवस्थेत येतात, आणि मग ते विचार करून त्या गुरु सद्गुरूंच्या कृपेने बोलतात आणि ते आपला अनुभव सांगतात. असं आतापर्यंत झालं. आता ज्ञानोबा असं होऊन राहिले की मी आतापर्यंत जे जे तुम्हाला सांगितलं आपल्या संबंधी, ते खरोखर अगोदरच प्रकट आहेच मुळात ठेवलेलं. ते प्रगतीचे असे ठाई. तो आत्मा कुठे दूर कुठे होऊन गेलाय का? आत्मा तर प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, अंतःकरणामध्ये आहे, आणि तो समुद्र पसरलेला तसाच येतो. मी जे आत्म्यासंबंधी काही सांगितलं ते आत्म्याचं स्वरूप मुळात जशाच तसंच आहे. आधी मी नवीन काय सांगितलं तुम्हाला? तो आत्मा तर
सगळ्यांमध्ये आहे भरलेला, तो प्रगट आहे, तो दिसतो, तो सगळीकडे भरलेला आहे तो. मग अशा आत्म्यासंबंधी मी माझा अनुभव सांगितला. म्हणजे काय नवीन सांगितलं मला, तो कायच आहे. म्हणतात मी आपला मोठेपणा म्हणून घेत नाही किंवा मी तुम्हाला ते माझा अनुभव सांगतो. तो आत्म्याचा मुळात प्रगट आहे, तसाच आहे तो. त्याच्याबद्दल काय सांगणार मी. आम्ही बोललेले जे काही ते प्रगती जसे ठाई. ज्या आत्म्यासंबंधी मी तुम्हाला आतापर्यंत सांगत आलो, तो आत्मा मुळातच जसा तसा आहे, तुमच्या अंतकरणात येतो, तुमच्या जवळ आहे तो. मग म्हणतात मा स्वयंप्रकाशा काही प्रकाशाने बोले. अरे जो स्वयंप्रकाश आहे, ज्याचा प्रकाश स्वतः त्याच्या ठिकाणीच आहे, त्याला कुठल्या प्रकाशाने प्रकाशित करणार आणखी तुम्ही. जो स्वयंप्रकाशित आहे, जो स्वतःच चमकतो आहे, जो स्वतः प्रकाशित आहे, त्याला आणखी कुठल्या प्रकाशाने प्रकाशित करणार तुम्ही. कुठल्या उजेड घालणार. स्वयंप्रकाशी असलेल्या सूर्याला आणखी कुठला प्रकार दाखवला तुम्ही सूर्य पाहण्यासाठी. तो सूर्य स्वतः प्रकाशित आहे, स्वयंप्रकाशित आहे, तो स्वतः प्रकाशमान आहे, आणि त्याला पाहण्यासाठी आणखी दुसरा कुठला प्रकाश आणणार तुम्ही. जसं स्वयंप्रकाश ज्याचा असतो त्याला तसा तो आत्मा स्वयंप्रकाशी आहे, तो दुसऱ्याला प्रकाश देणार आहे, त्याच्यामुळे बाकीचे सगळे प्रकाशित झाले. मग त्याला प्रकाशित करण्यासाठी आणखी कुठला प्रकाश आणणार, कुठला दिवा आणणार तिथं. म्हणून मी आतापर्यंत जे काही बोललो, हे साधकांनो क्षमा करा तुम्ही मला, हे माझं नाही मला. म्हणता होत्या त्या आत्म्याचं स्वरूप आत्म्यामध्ये आहेच. मी ते मी बोललो म्हणजे काय फार बदल केलाच नाहीये. वास्तविक आपण ते वाचत असताना किती आनंद होत होता मला. ज्ञानोबा तुम्ही तर आनंद भोगतच होता, परंतु तो तुमचा आनंद तुमच्या शब्दातून जो आम्हाला ऐकायला यायचा, त्यावेळेला आम्हाला सुद्धा किती आनंद व्हायचा. आणि आता तुम्ही असं म्हणायला लागले की आम्ही जे बोललो ते मुळात आत्म्यामध्ये आहेच, तो आनंद आत्म्यामध्ये आहेच. मग मी काय नवीन असं काय सांगितलं तुम्हाला. म्हणजे मी काही तुम्हाला काही नवीन दिलं असं नाही हो. मला त्या आत्म्यामध्ये सगळं भरलेलं आहे हो, ते पहा तुम्ही स्वतः. असं ज्ञानोबा आपल्याला आपलं स्वतःच जे कर्तृत्व आहे ते लपवत आहे, झाकून ठेवता येते. आपला मोठेपणा उघडून देत नव्हते. अलौकिक भावे लोकाप्रती ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले. अलौकिक लोकांमध्ये मी अलौकिक आहे, कोणतरी वेगळा आहे असं होऊ नये. म्हणून मी अलौकिक नाहीये, तुमच्या सारखाच आहे. मला जे गुरुने दिलं होतं खाऊ, तो मी तुम्हाला वाटला, मला गोड लागला, म्हटलं यांनाही गोड लागेल म्हणून मी प्रत्येकाला थोडा थोडा वाटलं. यात काय विशेष आहे. अशा प्रकारे ज्ञानोबा आपला मोठेपणा कसा झाकून ठेवताय हे यामध्ये दिसून राहिलं बघा. ज्ञानोबा म्हणाले भ्रमामुळे अज्ञानामुळे एखादी गोष्ट आम्हाला कळत नाही, हे खरं. जसं त्या अंधारात पडलेली दोरी साप आहे हा भ्रम झाला आपल्याला, आणि ती साप आहे वाटते. आता हा जो भ्रम झालेला आहे तो भ्रम काढून टाकण्यासाठी ती दोरी आहे याचं ज्ञान द्यावं लागतं. बस विशेष काहीच नाही आहे, ती दोरीच. दोरीमध्ये काही बदल करता येत नाही, दोरी आहे तर दोरीच आहे ती. पण तुम्ही जो त्या दोरीवर साप समजून घेतात, हा जो भ्रम झालेला आहे हा भ्रम वाया आहे, व्यर्थ आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात की मला फक्त
या साधकांच्या चित्तामध्ये, मनामध्ये, बुद्धीमध्ये असल्या प्रकारचे भ्रम निर्माण होऊ नयेत, भ्रांती निर्माण होऊ नये. म्हणून ती भ्रांती दूर करण्यासाठी काहीतरी बोलावं लागलं, बोललं गेलं. आणि ते बोललं गेलं ते सुद्धा गुरुकृपेनं बोललं गेलं, मी काही केलं नाही. अशा प्रकारे ज्ञानोबा आपल्याकडे कुठल्याही गोष्टीचं कर्तृत्व घेत नाहीये. ज्ञान म्हणतात आम्ही बोललो तरच आत्मा प्रकाशित होणार आहे का? आणि आम्ही नाही बोललो तर तो प्रकाशितच होणार नाही का? अरे तो स्वयंप्रकाश आहे, त्याला काय गरज आहे आमच्या बोलण्याची न बोलण्याची? आम्ही त्याला उभं करूया न करू, त्याला त्याची गरज नाहीये. तो आत्मा स्वयंप्रकाशी आहे. असा जो स्वयंप्रकाशी असतो त्याचं जे ज्ञान होतं त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात, अपरोक्ष अनुभूती म्हणतात. आता हा नवीन शब्द बर का, याला अपरोक्ष अनुभूती असं म्हणतात. अनुभूती दोन प्रकारची असते. अनुभूती दोन प्रकारची असते, एक परोक्ष अनुभूती आणि एक अपरोक्ष अनुभूती. परोक्ष अनुभूती म्हणजे काय? परोक्ष शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. पर अक्ष, पर म्हणजे पलीकडे, अक्ष म्हणजे डोळा. परोक्ष म्हणजे डोळ्याच्या पलीकडे. म्हणजे आपल्याला जे प्रत्यक्ष इथे दिसतं ना तसं नाही, ते पलीकडे काहीतरी समजतो आपण. असं जे कळतं, अशी जी अनुभूती येते तिला परोक्ष अनुभूती असं म्हणतात. डोंगरावर धूळ दिसून राहिला, अग्नी दिसतोय का? नाही. काय दिसतोय? धूळ दिसतोय. मग तुम्हाला अग्नीचं ज्ञान कसं झालं? अग्नीचं ज्ञान धुरामुळे झालं, हे अनुमान झालं. असं अनुमानाने होणार जे ज्ञान आहे त्या डोळ्यांच्या पलीकडचे नाते, म्हणून त्याला परोक्ष अनुभूती म्हणतात. ही परोक्ष अनुभूती झाली. आणि तुमच्या पुढे सूर्यजवळ लाकडं जळतायत किंवा शेवटी जवळ लाकडं जळतायत, तुमच्या समक्ष येतं, पुढेच येते. मग तिथे तुम्हाला धुरे दिसतो, तो अग्नी दिसतोय. मग आता हे जे अग्नीचं ज्ञान आहे ना, हे अपरोक्ष ज्ञान आहे. प्रत्यक्ष, समक्ष, साक्षात्पणा असं जे ज्ञान त्याला अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. याच्यावर फार सुंदर एक ग्रंथ आहे, तो आता आपण बघू. जर तुमची इच्छा असली, आदि शंकराचार्यांचा ग्रंथ आहे हा, अपरोक्ष अनुभूती. हा सुंदर ग्रंथ आहे. बघा, तुमची इच्छा असेल तर बघू. कारण काय, आता तुम्हाला असं गुरुमुलाचं जीवन नुसतं परवणार. आता तुम्ही म्हणाल काय आता पण तसे बुंदीचे चांगले असे लाडू खाऊ घातले आणि आता तुम्ही एकाच मध्ये खाऊ घालता मला. बघूया आपण आदि शंकराचार्यांचा हा जो ग्रंथ आहे ना, त्या ग्रंथाचा विचार करू. जर तुमची इच्छा असली तर मला आता या कुठल्याही गोष्टीमध्ये आता काही करायचं नाही. जसं ते आता ज्ञानोबा सांगून राहिले ना, काय गरज पडली ते ज्ञानोबांना आता अमृता लिहायचा आणि सांगते 65 सांगायचा आणि ते ज्ञानेश्वरी करायचं. त्यांना तर समजून समाधी स्थिती प्राप्त झालेली होती. काय गरज होती त्यांना? आत्मस्थिती प्राप्त झालेली होती. परंतु ते दुसऱ्यांसाठी, दुसऱ्यांना ते कळावं, दुसऱ्यांना त्याचं ज्ञान व्हावं म्हणून त्यांना हे लिहावं लागलं.
ज्ञानोबा सांगतायत की वस्तूचं ज्ञापन करण्यासाठी ही वस्तू कळावी म्हणून कोणीतरी सांगायला यावं लागतं. समजा आता एखादी वस्तू तुमच्या पुढे आणून ठेवली, का वस्तू म्हणे का हे काय, अहो हे काय, हे काय, हे काय असं म्हणेल ना. कारण ती वस्तू तुम्ही कोणीच पाहिली, नवीनच वस्तू आहे ती. मग त्या नवीन वस्तूबद्दल अनेक लोकांचे प्रश्न निर्माण होतील. जो पाहिजे तो हेच म्हणेल का काय आहे ही वस्तू. मग ज्याने ती पाहिलेली आहे, ज्याने त्या वस्तूचं ज्ञान करून घेतलेलं आहे, त्याने जर तिच्याबद्दल काही दोन शब्द सांगितले तर काय वाईट आहे त्यात. किंवा ही अशी वस्तू आहे, असं आहे, हिचं काम हे आहे ते. म्हणून जी वस्तू आपल्याला माहिती नाही तिच्याबद्दल जर कोणी दोन शब्द काही सांगितले तर ते आपल्याला हवीच असतात असे ज्ञानोबा म्हणतात. आणि म्हणूनच मी हा अनुभव सांगितला. कोणी अजून आपल्याला आलेला अमृताचा अनुभव असं तुम्ही सांगितलाय का अजून? सांगितलं. मला असं का वाटलं की सांगावं, कारण आपले हे जे साधक आहेत, शिष्य आहेत, भक्त आहेत, यांनाही हा अनुभव यावा, या अनुभवानेही आनंदित व्हावे, हेही तृप्त व्हावेत म्हणून हा सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तो सुद्धा मी केला नाही, माझ्या गुरुने केला असं पुन्हा आणखी वर. तेव्हा आजच्या सत्संगाची वेळ संपलेली आहे. उद्याला नवी मूवी येते. नवी मूवी तर आणखी बहारदार आहे. तुम्ही तर तसं म्हणता माझं काहीच नाही याच्यामध्ये. या मूव्या काही होतच नाही का, ज्ञानोबाच्या मूव्या आहेत त्या. अतिशय सुंदर येतो. आणि तुम्ही सगळ्या भक्तांनी खरोखरच इथं साथ दिली म्हणून काहीतरी हा सत्संग होतो, नाही तर कसं काय शक्य नाहीये. आणि पहा आता तुमचं नाव इतक्या ठिकाणी गेलेलं आहे. गावाच्या अंबळचे ते साधक बाया आहेत ना, ते पुरुष आहेत ना, ते अगदी साधे बरं का. ते काही मोठं विद्यालयात डिग्र्या घेतलेली नाही, साधे साधे साधक आहेत. पण काय बाबा येतात साडी अडचणी असून टाकून येतात ते. तुमच्या नावात प्रसिद्ध झालं. आणि हा भाव जर टिकला चांगला झाला तर चांगलंच आहे ना. काय कमवायचं, संसार तर होणारच आपल्या घरी. तेव्हा सत्संगाची वेळ संपल्यामुळे सत्संगाला विश्राम देऊ.